तर गिरगावच्या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेसह महिलांनी आकर्षक फेटेही परिधान केले होते आणि इथल्या शोभायात्रेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली राणे यांनी। गिरगावच्या शोभायात्रेला अखेर सुरुवात झाली आणि तुम्ही माझ्यासोबत बघत असाल तर ही बाईक रॅली तुम्हाला दिसते आणि या बाईक रॅलीमध्ये विशेषतः महिलांचा समावेश आहे। तुम्ही जर बघत असाल तर बाईकवर या गुढी उभारलेल्या छोट्या छोट्या तुम्हाला दिसू शकतात आणि आता आपण काही जणांशी संवाद साधूया। काय नेमकं वैशिष्ट्य या बाईक रॅलीचं? गुढी उभारलेल्या आहे छान आणि अतिशय सुंदर हा देखावा दिसतो। हा आम्हाला एक नवीन वर्षाचा हा एक दिवस मिळतो, महिलांसाठी सगळ्यांसाठीच मिळतो, त्यामुळे खूप आनंद होतो। आज 11-12 वर्ष झाली या रॅलीला निघालेली आणि सर्व जाती सर्व धर्माचे सर्व एकत्र येऊन या रॅलीचा खूप उपभोग घेतात आणि सर्व आनंदाने आणि खूप मजा येते। नक्कीच नारी शक्ती जी एक म्हटली जाते ती तुमच्या बाईक राईडवरनं दिसून येते। कसं वाटतं, म्हणजे किती प्रशिक्षण घेतलंय ह्याचं आणि एक महिला बाईक चालवते असं म्हटल्यावर खूप प्राऊड फील असतं, त्याबद्दल काय सांग? म्हणजे आम्ही आता नेहमीच चालवतो गाडी, बाईक ही नेहमीच चालवतो, पण खूप बरं वाटतं आणि सर्वांना वाटतं की आपण आता ह्या बायका आल्यात पुढे तर आपण पण जाऊया। तर दरवर्षी आमच्या ह्याच्यामध्ये महिला वाढत चालल्यात की प्रत्येक वेळेला पहिल्या एक होत्या, एकापासून सुरुवात झाली, पण नंतर मग आणखीन म्हणजे आता खूप वाढत चाललेत महिलांचं हे आणि खूप आनंद वाटतं। आणि एक दिवस हा आम्हाला भेटतो, नेहमी आपण घरात कामच करत असतो, नेहमी मुलांचं ह्यांचं चालूच असतं, त्यावेळेला म्हणजे एक दिवस असा मिळतो की आम्हाला खूप म्हणजे काय सांगू शकत नाही, असं खूप आनंद होतो। नक्कीच तुम्ही जर बघत असाल तर त्यांच्या बाईकला अशा तुम्हाला 6 गुढी उभारलेल्या दिसतील। ह्याचं महत्त्व तुम्ही काय सांगाल? आपल्या घरी तर आपण नेहमी गुढी उभारत असतो, बट हे असं इंद्रधनुष्याचे 7 रंग जसे असतात, जसे आपले इंद्रधनुष्याचे तसे हा 7 रंगाचे आपल्या आयुष्यात पूर्ण इंद्रधनुष्यासारखेच रंग यावे आणि सर्वांची हे नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली व्हावी आणि हेच दुसरं काही नाही की ह्या रंगांसारखंच आपले सगळ्यांचे रंग भरून यावे बस। नक्कीच नवीन वर्षानिमित्ताने अतिशय सुंदर संदेश बाईक रॅलीतून दिला आहे। गिरगावचे हे वैशिष्ट्य आहे, ढोल ताशा असो किंवा ही बाईक रॅली असो, एक सामाजिक संदेश नेहमीच दिला जातो। जर्नलिस्ट हरीशसह दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।